ओहो, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण आलोय मुळशीला, जंगल एरियात. या ठिकाणी आपण आज आपले जे बाकीचे जे वन्यजीव आहे, मांसाहार करणारे, त्यांनी असं ठरवलं की त्यांना चिकन बनवून खायचं आहे. आणि आमच्या तिकडे खूप सारं वारं सुरू होतं पुण्यात, तिकडे गॅस पेटवणं शक्य नव्हतं, म्हणून इतकं एवढ्याला आम्ही इकडे मुळशीत आलेले आहे. तुम्हाला एकदा मी सगळे वन्य प्राणी दाखवतो. आमचे सगळं आपला स्क्वॉड आहे. हे मागचे जे पिवळ्या इकडे बघा, हे जे कॉलवर बोलताना दिसत आहे, हे ॲडव्होकेट आहे. गट्टू शेठ. त्यानंतर आपला वाल्या, हे आजच्या नियोजनाचे संपूर्ण सूत्रधार, ज्यांनी आमची ठोकली पद्धतशीर आचारी, ज्यांच्यामुळे आमची झोप झालेली नाही. विनायक आचारी. एकदम मस्त आहे, खूप मजा येते. आचार्याच्या हातात काय पेट्रोल बरोबर, पेट्रोलच. यानंतर पुढं प्रमोद मासाळ, आपले पुढचे कार्यकर्ते, चिकन घेऊन जात आहेत. आणि पुढे पत्रवाळ्या मसाळे वगैरे घेऊन विकी कांडळ. विकी, कसं वाटतंय तुला इकडे येऊन? केली काशी माझ्यासोबत? तुम्हाला व्ह्यू दाखवतो. झाड मस्त दिसायला मला. सर्व सरळ नाही इकडचं. हा आपला स्पॉट आहे. आपण इथे मस्त पैकी भाजी पूर्ण फॉरेन तर बघितलं. या ठिकाणी हा स्पॉट आपण फायनल केला आहे. आजचा प्रोग्राम, मी स्वतः शाकाहारी आहे. आजचा मेनू काय कोण दाखवतोय मला? वाल्या. या ठिकाणी हे मांसाहारी, वन्य प्राणी, वन्य रक्षक. पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये बनवायला मॅगी बिगी दाखवते. त्या आचारी माझ्यासाठी मॅगी आम्हाला उपाधी दिली वन्यजीवाची, वन्य प्राणी. पण आता तुम्हाला वाटत असेल की लवकर का बरं नाही निघालो सकाळी म्हणून? खरं बरं म्हणून म्हणत होतो. टाइम लय कमी पडतं इथं आलं ना. टाइमच तुम्हाला करणार कोण आहे? त्यातलं हे काढा, योगा मॅट. तुम्ही काय सरकत नाही वाटायला. देखो इन्हें ये है चुलीचं लोकेशन फायनल करा, दगड गोळा करा. हा आपला पहिला शूरवीर, चुलीचं काम दिलेलं आहे विकास कांडळ. मास्टर गट्टू, चूल बनवायचं काम तुमच्याकडे. चला तयारीला लागा. आणि तिसरा हिरो, ज्याला दगड सापडत नाही, आपला तिसरा माणूस, ज्याला दगड आणि गर्लफ्रेंड दोन्ही सापडत नाही. इकडे कांदा छाटायचा चाललाय. कांदा छाटायचा. कचकच कांदा कापताना या ठिकाणी बोट सुरीतनं वाचवलेली आहे. कौन है वो कहां से वो आया चारों दिशाओं में. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपली चूल, ज्याला चूल म्हणता नाही येणार. 2 चुली पाहिजे, 2 एक नाही. अरे का तुका वाहिली काय? दोघा जणांचा संसार आहे काय भाऊ? 2 चुली पाहिजे म्हणजे काय? बरोबर आहे. चूल आणि मूल 2 पाहिजेच. वेलकम बॅक मित्रांनो. सगळ्यात मोठा टास्क आपल्यासमोर आहे आत्ता. जे आपले पातेले जे आहेत, दिसत आहे का? या पातेल्याचे पार्श्वभागाला हे लावायचं, माती लावायची, जेणेकरून ते खराब होणार नाहीत. आणि ॲज एव्हरीवन नोज, मी व्हेजिटेरियन आहे. मी घंटा माती लावत नसतोय, काय संबंधित नाही. आपण व्हेजिटेरियन आहे, आपलं मॅगी करून खाणार आहे आपण. ज्यांना किडे आहेत, नॉन व्हेजिटेरियन आहे, हे सगळे त्या ठिकाणी लावतील माती. नरभक्षक त्या ठिकाणी माती लावतील. आणि तुम्हाला माहिती, माझ्या धर्मात चालत नाही चिकन वगैरे हे सगळ्या गोष्टी. सो वेगळ्या धर्माचे लोक मॅगी, त्यामुळे मी मॅगी खाणार आहे. वेगळ्या धर्माचे लोक आलेले ठीक आहे. ॲज म्हणजे आता काय बोलू, माझ्या डोळ्यासमोर हे लोक पाप घडणार या ठिकाणी, पण मी काही करू शकत नाही. कारण त्याला घेऊन जाय काला कोणाला तर. अरे हे घे ना छोटं. अरे मॅगीचं घे.
होय ते बाजूला ठेव माझं आता दुसऱ्या हातात घे. तुमचं काय तुमची काय तुमची आई घाला काय म्हणलं तू चला पातेल्याला माती लावायची रे अरे इथं तुम्हाला काय घेऊन जातोय कारण तुमच्या आयुष्याची माती झालेली रे तुमच्याकडे माती चला चल ना माती लावायला काय रे चल की माती लावायला हे पण कामच आहे चला निघालोय आपण माती लावायला हे आपलं भांड त्याला माती लावायची सिमेंट वाळू ठीक आहे बाळू ते राहू दे वाळू याला घ्या आधी चल अरे मी अगोदर मॅगी बनवायची मला शाकाहारी माणूस आहे मी इकडं जरा आग कमी कर रे बाजूचं कमी कर लवकर ओढून आग आग माझ्या काळजात लागली आता टाकू दे ना हा टाक लवकर हा हा हो यार एवढं होतं का अर्धच करताय का हा चिकन एवढंच होतं मोठे नाही तिथं मग शिले जास्त दिसत होतं ओके वेलकम बॅक पब्लिक या ठिकाणी आपला स्वयंपाक नाही म्हणतो ना ठीक आहे स्वयंपाक झालेला आहे साताऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर फिस्टची आपली या ठिकाणी पार्टी होती आपल्या या ठिकाणी स्वयंपाक झालेला आहे आपण जाऊया आपल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूया जे मी तुम्हाला कॅमेरा स्विच करून दाखवतो ए रोटे दे इकडे बाबा लेग पीस नंतर दे पहिला रसाच टाक वेलकम बॅक पब्लिक या ठिकाणी आमचं जे नियोजन होतं आपण मुळशी डॅमच्या किनारी आलो होतो तर आपलं चिकनची भाजी या सगळ्यांनी संपवली आहे थोडीशी उरलेली कुत्र्यांनी खाल्ली आणि माझंही व्यवस्थित नियोजन झालंय मॅगी वगैरे तर यानंतर हे बघा आपली सगळी गँग एकदम तरोताजा एकदम खुश या ठिकाणी झालेली वरती जायचंय आता आपलं पुढचं नियोजन जे कॅमल पॉईंटला आपण जाणार आहोत पुढच्या थोड्याच वेळात भेटूया कॅमल पॉइंटला तर आपण कॅमल पॉईंटला निघालोय तिकडे भेटूया सोबत राहा शाईला कुठं आणलंय काय माहित नाही एक कानफड 2 किलोमीटर म्हणून 10 किलोमीटर म्हणून इकडे जंगलात आणलंय हे देखिए जंगल काठ्या लाठी चार्ज मी करणार आहे तुमच्यावर घरी गेल्यावर पायांचा आवाज तुम्ही ऐकू शकता तुकडे तुकडे झाले तरी बेकाना कनान झुजतो र ए चल लवकर चांगली एक तर पाहिजे ना आलं गेलं काय तर काय करतो झोपलेलं उठायचं जरा हळूच मत गंजन यार का थांबलात अरे तुझा फोटो काढित होता हा मध्ये आला असं बसलेला का काढला चला हे प्रभू इथंच तुमच्या कॉमात गेले तुम्ही हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ इधर बैठ गया अजून तो शुरुआत भी नहीं हुई हो चला मेरा गमछा भी चला लवकर फास्ट
अरे इतनी जल्दी कैसा कैसा क्या मर्द बनेगा रे तू. या ठिकाणी बघू शकता तुम्ही थोडंसं काय म्हणतो आपण त्याला घसरगुंडी टाईप आहे. जनरली ह्या वयात मुलांचा पाय घसरतोच. आपला नाही घसरला पाहिजे. आपण ट्रेकिंग करतोय. बायोमध्ये टाकले ट्रॅकिंग. काय काय झालं मला सांग. हा काय बायोमध्ये टाकलंय मी ट्रॅकिंग. हम्म. 4 पावसाला गांड फाटली माझी. काय मला ब्लॉगमध्ये टाकायची. चला कुठं आहे ते? आणि मोबाईलच काढून घेऊ. फुटलं तर पण तिथं जय महाराष्ट्र मित्रांनो, वेलकम बॅक. समुद्र सपाटीपासून आपण 2474 मीटर वरती आहोत. देखो इन्हें ये है ओस की बूंदे पत्तों कैमल की पॉइंट है. गोद में. समुद्र सपाटीपासून आपण 2474 मीटर सध्या वरती आहोत. बाकीचे अजून येत आहे. मी सगळ्यात अगोदर पोहोचलोय. माझ्यानंतर हे दोघं पोहोचलेत. घामाने एकदम लतपत. वाल्या पण आलाय. सो मी तुम्हाला इथनं व्ह्यू कसा दिसतोय ते दाखवतो. सनसेटसाठी इथे थांबलोय. वाल्या वाल्या कुठली पोझी? अश्विनी आहे ना. अरे असं असतंय ते. जरा असं दे ना चांगलं. आपल्याला सिंपली असं काढायचं. दोन्ही हाताचे 5 बोट असं दाखवतोय. 10 किलो गहू मागतोय तू ना. घे हाताने 5 या हाताने 5. इकडे गट्टू शेट. गट्टू शेट काय जीवनाला कंटाळले काय? शूटिंग भावा त्यांचा. अरे गॉगल तर स्वतः जाणीच जा कमीत कमी. फोटो काढ. तुला कॅप्चर करतोय मी व्लॉग मध्ये. ओहो हो हो हो. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस आपला समाप्तीला लागलेला आहे. आज खूप सारा एन्जॉय केला. धकाधकीच्या जीवनातनं स्वतःसाठी एक दिवस काढून आज म्हणजे पर्सनली मला स्वतःला खूप मजा आली. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत. आपण आपल्या किडे करायची सवय. आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊयात त्यांना कसं वाटलं. मी प्रत्येकाला विचारणार आहे. एकेकाला विचारणार आहेत. 6 जण आहेत आपल्यासोबत मी पकडून. तर पहिलं सुरुवात माझ्यापासून करतो. मला खूप भारी वाटलं. मला खूप मजा आली. सो चला आपण जाऊयात त्यांच्याकडे. एकेकाला विचारूयात. सुरुवात करूया आपण वाल्याकडनं. वाल्या काय कसं वाटलं तुला? विनायकचा प्लॅन नाही कसं झाला ते विचार. अरे पण तुझा दिवस कसा गेला? तुला म्हणजे पूजा तुला सोडून गेली. एकदा तरी तुला दिवसभरात पूजाची आठवण आली का? कोण पूजा? बघा 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 मित्रांनो, थोडं फिरलं तर लगी कोण पूजा. पूजाला विसरला डायरेक्ट तो. ही म्हणजे ही ताकद आहे निसर्गाची. माझा बँकेत 0 बॅलन्स आहे. इथून आत्महत्या केली काय कोणी? अरे आमच्या हॉटेलची पेमेंट आहे. मला तर एकदम मस्त वाटतं. आज पहिल्यांदा सह्याद्रीत आलो मी. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये. निसर्गात एकदम निसर्गरम्य वातावरणात एकदम चला म्हणजे कोणाच्या तरी कुशीत जायला भेटलं तुला. कोणातरी कुशीत जायला भेटलं ना. ते निसर्गाच्या कुशीत आलो. आभार आहे मी निसर्गाचे. आता संध्याकाळी गोदडी आणि उशीत उशी हालायचं नाही तिथनं. हालायचं नाही. आल्या झाला आता. नाही क्रमाने जातोय मी. सर लांब जरा विचार ठीक आहे. करतो ना जरा काय म्हणायचं काय. सर तर काठी घेऊन होते. कोणावर राग काढतात आता? नाही तसं काय नाही आहे. काठी घेण्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की आज एवढं मोठं डोंगर जर सर केल्यामुळे थोडंसं जरा धाप वगैरे लागतोय. त्यासाठी जरा काठीचं सहाय्य घेतलेलं आहे. आणि आजचा दिवस रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस होता. पण आज मित्रांसोबत जरा बाहेर आल्यामुळं जरा खूप बरं वाटलं. आजचा दिवस जरा काहीतरी वेगळं घडलं. त्यामुळं मी माझ्या मित्रांचा आणि माझ्या सहकाऱ्यांचा आभारी आहे. असंच त्यांचं प्रेम आणि असंच आम्ही पुढचं भविष्यात अजून कुठेतरी बाहेर जाऊ फिरावं यासाठी आम्ही विचार आता करणार आहोत आमच्या शिकवणे वाढायला गेल्यानंतर. ओके. जरी लागली सरांना धाप
तरी ज्यांच्या पाठीवर द्यायला पाहिजे कौतुकाचे थाप थाप. असे आमचे आचारी, वा वा. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपण त्यांना कसं वाटतंय. आजच्या कार्यक्रमाचे खास आचार्य आमचे. काय नाही एकदम पद्धतशीर आपलं पद्धतशीर घोडा लावून घेतला तिकडे एकदा त्यामुळे 2 किलोमीटर म्हणून याला 12 किलोमीटर. नाही मला माहित होतं 2 किलोमीटर आहे का 12 किलोमीटर आहे, पण मस्त झाला असंच. मित्र जोडत राहा, नवीन अजून मित्र आणू द्या. आपण असंच एन्जॉय करू प्रत्येक महिन्यात, वाटलं तर प्रत्येक आठवड्याला जमत असेल तर आई बाप्पाचा फोन आला पहिले, ये बाबा घरला बस वेगवेगळ्या ठिकाणी फिरूया. ठीक आहे, नक्कीच आता आपला शेवटचा शूटर विक्की. सगळ्यात जास्त दाबून खचून हाणलेले. बोलू द्या सरांना, बोलू द्या. कसं वाटतंय? दिवसानंतर आनंदी दिवस गेलेला आहे खरंच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांच्या हातची मेजवानी अप्रतिम होती. चिकन ओके, चिकन खाऊन खुश आहात तुम्ही. खूप दिवसांनी खुशीत आहे म्हणतात. खुशीत आणि निसर्गाच्या खुशीत सुद्धा आम्ही आहे आज. एकदम रिलॅक्स, कशाचा काही विचार नाही, घराचा काही विचार नाही, घरांचं माहित नाही, एकदा का काही नाही, आपल्या प्रेक्षकांना एक चेअर द्या मोठा. नोकरीचं. काय करा, लाईक करा आणि काय करायचं? शेअर करा म्हणला त्याने. हा? सबस्क्राईब मी ऐकलं होतं लाईक करा, सुसू करा. मित्रांनो, आजचा दिवस इथेच संपतोय. मला हा आनंद घरी घेऊन जायचा आहे. इथनं पुढे जास्त काही करायला नको. सो चलो एक बार 1 2